नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी ऋषिकेश कडू. थोडा वेळ तुमचा घेतो आहे. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे मला, जी माझ्या नजरेत पडली आणि ती गोष्ट थांबवणं खूप गरजेचं आहे. आणि ते जर थांबलं नाही ना, तर पुढे काय होईल हे मला वेगळं सांगायची गरजच लागणार नाही. तुम्हाला बघितल्यावर कळेल. पावसाळा चालू आहे. गाड्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात रेनकोटची विक्री चालू आहे. विक्रीवर माझा आक्षेप नाही आहे, पण भरपूर ट्रेकर्स गडावर येतात, भरपूर पर्यटक गडावर येतात, रेनकोट घालून येतात. कोण खरेदी करतं, कोणी घेऊन आलेलं असतं. पण तेच रेनकोट जे जास्त प्रमाणात आता वापरले जात आहेत, पातळवाले जे डायरेक्ट वरून घालता येतात तेवाले. पण ते गड फिरून आल्यानंतर बहुतेक जणांचे रेनकोट फाटतात वगैरे, खराब होतात किंवा काही काना जड होतात, ओले असतात म्हणून. पण ते रेनकोट यूज केल्यानंतर इकडे तिकडे टाकणे याच्यावर माझा आक्षेप आहे. तुम्ही पाहू शकता, मी खूप साऱ्या व्हिडिओ बनवल्यात. कुठेही बघा, पहिल्या पायरीपासून खाली पूर्ण मेन रोडवर येईपर्यंत मी हा व्हिडिओ करत आलेलो आहे. गाड्यांच्या मागे, जाळीमध्ये, दरीमध्ये भरपूर ठिकाणी हे रेनकोट आणि रेनकोटच दिसत होते मला. कसेही फेकलेले आहेत, म्हणजे घाण केल्यासारखंच झालं ते. आणि प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. सुज्ञ लोकांनी या गोष्टीचा विचार करावा आणि हे थांबवण्यासाठी उपाययोजना करावी. हे मी कोणासाठी बोलतो आहे हे कदाचित कळत असेल तुम्हाला. माझा कोणाला विरोध नाही. कोणी काय करावं, कोणी कसं वागावं हे सांगण्याचा मला अजिबात अधिकार नाही. पण गडाच्या संवर्धना हेतू मला जे चुकीचं दिसलं ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला. पण हे थांबलंच पाहिजे. जय शिवराय.